नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचे निवारण करणारा, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा दिव्य ग्रंथ म्हणजेच गुरुचरित्र। तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख कष्ट ज्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही आता असाल की तुमच्यापेक्षा जास्त दुःख या जगात कोणालाच नाही, कितीही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा। मग तुम्हाला समजून जाईल, दत्त महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील, तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आणि त्या परिस्थितीतून पुढे निघण्याचा मार्ग तुम्हाला 100% काय अगदी 101% मिळून जाईल। गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाने करावं। 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे 28 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजेच 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे। गुरुचरित्र पारायण कसं करावं, पारायणाचे नियम काय आहेत, पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसे करायचे, रोजचे वाचन कसं करायचं, रोज किती अध्याय वाचायचे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, पारायण का करावं। प्रत्येक वेळी महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीच फक्त आपण पारायण करावं का? नाही, आपण हे पारायण करा दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी। या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे। स्वतः दत्त महाराज, स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करतात। म्हणून पारायणाची मांडणी करताना 2 आसन घेतली जातात, एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं म्हणजे दत्त महाराजांना बसण्यासाठी। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण बऱ्याच वेळा केलं असेल, तर आता काहींच्या मनात आहे की गुरुचरित्राचं पारायण करावं, परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे, शंका आहे। प्रथम आपण ही भीती आणि शंका काढून टाकू। आपल्याला वाटत असेल खूप नियम आहेत का, साधे सोपे नियम आहेत। आपल्याला जर मनात आलं असेल की हे पारायण करावं, असं समजा दत्त महाराजांची इच्छा आहे, स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी। कुठलीही शंका भीती, नियमाविषयीची शंका भीती मनात ठेवू नका। मनोभावे सकारात्मक दृष्ट्या हे पारायण आपण अवश्य करा। आपल्यावरती दत्तकृपा, स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत? साधे सोपे नियम आहेत। आता हे पारायण कोण करू इच्छितो, स्त्री किंवा पुरुष कोणीही पारायण करू शकतं। संकल्प करूनच आपण हे पारायण करायचं असते। तर आपल्याला फलप्राप्ती संकल्प करून जर केलं तर आपल्याला शीघ्र फलप्राप्ती होईल। पारायण करताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवायचं, चांगले विचार मनात ठेवायचे। पारायण करताना शक्यतो पांढरं वस्त्र, शुभ्र वस्त्र परिधान करायचं, नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं। म्हणजे काय तर महिलांनी पाळीमध्ये घातलेले वस्त्र आपल्याला पारायण करताना घालायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। महिलांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं, पुरुष असेल तर पुरुषांनी कुंकू लावायचं, भस्म अवश्य लावायचं। भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते। पारायणाला बसताना 2 आसन घ्यावीत, एक आपल्या स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरे आसन दत्त महाराजांसाठी। या आसनाची मांडणी अशी करा की दत्त महाराजांचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही। आपली श्रद्धा ठेवा, दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात, आपल्याला याचा नक्कीच अनुभव येईल। पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तर तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसा। सारखं वाचन करताना उठू नका। वाचन मनोभावे करावं, फार मोठ्याने नाही, अगदी मनात पण नाही। हळुवारपणे आपलं बोलणं आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं। वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं, पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं। पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करा। सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा, पूजेच्या ठिकाणी शिंपडा, घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडा। पारायण सुरू करण्या अगोदर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र 108 वेळा पठण करा आणि मग वाचनाला सुरुवात करा। आणि सप्ताह सुरू होत आहे 28 तारखेला, 28 नोव्हेंबर रोजी या 1-2 दिवस अगोदर
जेव्हा जमेल तेव्हा 4 कुत्रे आणि 1 गाय यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायला पारायणा अगोदर विसरू नका. आपलं देवघर, देवघराजवळची जागा स्वच्छ करा. आपलं घर, अंगण स्वच्छ करा. वाचन कधी करायचं? आता वाचन तसं जर बघितलं तर पहाटे आपलं जास्त एकाग्रतेने वाचन होईल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पहाटेच्या वेळी वाचन करा. नाही शक्य, बऱ्याच लोकांना ड्युटी असते त्यामुळे त्यांना पारायण करणे शक्य होत नाही, तर आपण काय करायचं, संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल. दिवसभरात कधी पण आपण पारायणाचे वाचन करू शकता. दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. एवढी वेळ सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत या अध्यायाचे वाचन करू शकता. याशिवाय काही महत्त्वाचे नियम म्हणजे पारायण काळात ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार करायचा नाही, घरामध्ये मांस शिजवायचं पण नाही, परांना टाळायचं, हॉटेलमध्ये जेवण टाळायचं, कांदा आणि लसूण युक्त आहार टाळायचा, फक्त दूध, पोळी किंवा भाजी पोळी खाल्ले तरी चालेल. भात खाल्ला तर हरकत नाही, परंतु भात खाल्ल्यानंतर आळस येतो, झोप येते, म्हणून शक्यतो कमी खा किंवा टाळावा. बरेच जण विचारतात, पारायण काळात उपवास करावा का? उपवास करण्याची गरज नाही, आपण मनापासून उपासना करा. महिलांच्या बाबतीत समजा दत्तजयंती सप्ताहामध्ये पारायण वाचनाच्या काळात जर विटाळ आला तर काय करायचं? तेवढे दिवस आपण सोडून द्या आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करा. दत्त जयंती नंतर जरी आपलं वाचन संपलं, पारायण संपलं तरी चालेल. त्यानंतर आपण छान उद्यापन करा. पण आपल्याला माहिती असते आपली मासिक पाळीची तारीख काय आहे, त्यामुळे आपल्या तारखेच्या नुसारच पारायणला बसावे, जेणेकरून पारायण हे खंडित होऊ नये. समजा सूतक आलं किंवा वृद्धी आली तर काय करायचं? थांबून घ्यायचं, तेवढे दिवस जाऊ द्या आणि त्यानंतर आपलं पारायण पूर्ण करा. रोज या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पोथीला, पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्या घरात आपण जे अन्न बनवतो त्याच अन्नाचा नैवेद्य दाखवा. सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य आणि आरती करावी. शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचं. आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील, त्रुटी राहिल्या असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्त्रनाम वाचलं जातं. पारायण काळामध्ये गादीवर झोपू नका. जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंथरावी, त्यावरती झोपायचं. घरामध्ये शांतता ठेवा, भांडण करायचं नाही, अखंड दिवा लावायचा. अखंड दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्या. चुकून विझलास तर क्षमा मागा. फक्त दिवा प्रज्वलित करा. सप्ताहामध्ये गुरुचरित्राची जी पोथी असते तिचं पवित्र जपायचं. पोथी आसनावरती ठेवूनच वाचन करा. आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोथी घ्यायची नाही. पोथी सारखी हलवायची देखील नाही. पोथी वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज वाचना अगोदर पोथीचे पूजन करायचं आणि मगच वाचनाला सुरुवात करायची. तर हे साधे सोपे नियम, फक्त 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आपलं जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते. प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करा. बघा, सगळं काही स्वार्थ आहे. जे आपले आहेत ना ते फक्त भगवंत आहे. तुम्ही त्यांच्याशी भांडा, बोला, रागवा, त्यांची पूजा करा ना पूजा करा, पण जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून हाक मारता तर तीच एक शक्ती आहे तुमच्या अंतःकरणातून मारलेल्या हाकेला ती प्रतिसाद देते. त्यामुळे जी काही परिस्थिती आहे, शांत व्हा, थोडंसं स्टेबल व्हा आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा. दत्त जयंती निमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही मनापासून वाचावं. त्यांना फक्त जे हवंय, बाकीच्या काही गोष्टी नाही. त्यामुळे मी महिला आहे, मी गुरुचरित्र पारायण करू का? दत्त महाराज तुमचे वडील आहेत, तुमचे भाऊ आहेत, तुमची आई आहेत, तुमचे गुरु आहेत. तुम्ही एक नातं जोडा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाहीये. जीही काही आपण ज्या कोणत्या देवाची, गुरूंची सेवा करतो त्यामुळे जे आपले प्रारब्ध आहे, ते जे भोग आहेत त्याची तीव्रता जी आहे ती कमी होत असते आणि आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी यांना समोर जाण्यासाठी जी हिंमत लागते ना ती आपल्याला या सेवेमुळे मिळत असते. आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची. गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ येईल, तो व्यवस्थित बघा. पण तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला आवडतं तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे बसून तुम्ही 7 दिवस गुरुचरित्र पारायण करा.
पण समजा तुम्ही एकच रूम आहे तुमच्या घरात, लहान बाळ आहे, ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही, मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालतं. पारायण करताना फक्त एक दिवा लावलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे. फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्यावरच आपल्याला 7 दिवस दररोज आपलं गुरुचरित्रचा ग्रंथ ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा ते पाहू. आता 2 चौरंग घ्या. एका चौरंगावर आपल्या पूजेसाठी आणि दुसऱ्या चौरंगावर दुसरा चौरंग किंवा पाट चालेल गुरुचरित्राच्या पोथीला आसन देण्यासाठी. मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाठ मांडावा. आसन म्हणून त्याच्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, गुरुचरित्राची पोथी ठेवायची. पोथीचं प्रथमोपचारी पूजन करायचं, म्हणजेच हळद कुंकू गंध अक्षदा फुलं, पोथीचं पावित्र्य जपायचं. रोज हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करून मगच आपलं वाचन सुरू करायचं. वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये रोज पोथी झाकून ठेवायची. पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करा. हातामध्ये घेऊन वाचन करू नका. पोथी सारखी हलवायची नाही. वाचताना थोडेफार पोथी हलली तर चालेल, परंतु उचलून घेऊ नका. अशा पद्धतीने पोथीचं पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. 7 दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत दिवा अखंड तेवत राहील. म्हणजे समजा चुकून विझलाच तर महाराजांची क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. मनामध्ये शंका आणायची नाही. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करा. पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे पठण करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची. वाचन कसं करायचं, म्हणजेच रोज किती अध्याय करायचे. आपल्याला 7 दिवसात हे पारायण संपवायचं आहे. म्हणजेच रोज किती अध्याय करायचे आपल्याला 7 दिवसात हे पारायण संपवायचं आहे. म्हणजे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दत्त जयंतीच्या दिवशी अध्यायाचे वाचन पुढील प्रमाणे करा. पहिल्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 24 अध्याय, चौथ्या दिवशी 25 ते 35 अध्याय वाचायचे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी 44 ते 53 म्हणजे शेवटचा अध्याय वाचायचा आहे. आपण हे पारायण या पद्धतीने करू शकता. म्हणजे साप्ताहिक पारायण तसेच 3 दिवसाचं पारायण देखील करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी 1 दिवसीय पारायण देखील करावं. समजा 28 तारखेला आपल्याला जमलं नाही पारायण सुरू करायला, कुठल्याही दिवशी या सप्ताहामध्ये आपण पारायण सुरू करू शकता. आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळ संध्याकाळ रोज आरती करायची. तर अशा पद्धतीने आपल्याला 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचे जे पारायण आहे ते करायचं आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. उद्यापन कधी करायचं? 4 डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपलं सर्व वाचन करून घ्या आणि 5 डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो, तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करा. आता उद्यापन कसं करायचं? तर 5 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठा. लवकर उठून स्नान संध्या आटपून पूजा वगैरे करून घ्या आणि त्यानंतर या संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू वाहा, अक्षदा वाहा, मनोमन दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे ध्यान करा, दर्शन घ्या. या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामध्ये प्रामुख्यानं पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये असावी. शक्य झाल्यास अवश्य समावेश याचा करा. 5 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. पहिला नैवेद्य दत्त महाराजांना, नंतर स्वामी महाराजांना, तिसरा कुलदेवतेला, चौथा गुरुचरित्राची जी पोथी असते त्या पोथीला आणि 5वा गाईला नैवेद्य दाखवायचा असतो. आणि बाकी जे नैवेद्य असतात ती आपली आरती वगैरे झाल्यानंतर हे नैवेद्य प्रसाद म्हणून आपण घरात खावेत, बाहेर कुणाला देऊ नका. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची असते. आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पा, देवीची आरती, दत्त महाराजांची, स्वामींची आणि गुरुचरित्राच्या पोथीची आरती अवश्य म्हणावी. या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर एखादं मेहुणं किंवा जोडपं, नाही शक्य झालं तर एखादी सवाष्ण अवश्य जेवू घालावी.
त्यांची ओटी भरावी, मानसन्मान करावा, दक्षिणा द्यावी, शक्य झाल्यास दान करा. समजा जोडप्याला जेवू घालायचं पण जोडपं नाही मिळालं तर शिधा बाजूला काढायचा, त्या शिधाचं पूजन करायचं आणि तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या गरीबाला तुम्ही देऊ शकता. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त महाराजांचे कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. किंवा तुमच्या ओळखीचे कोणी गुरुजी असतील, तुमच्या आजूबाजूला राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही हा शिधा दिला तरी सुद्धा चालू शकतं. याप्रमाणे साधं सोपं उद्यापन करायचं. तसेच याचक भिकारी असतील त्यांना तृप्त करा, कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. मनोभावे जर आपण पारायण केलं, काही ना काही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि असा काही अनुभव आपल्याला आला असेल तर कमेंट येईल, जो येणार आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून हा अनुभव वाचून इतर लोक जे दत्तभक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची प्रेरणा मिळेल. अशा पद्धतीने विधिवत उद्यापन करा. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.